वेलकम मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. लास्ट टाईम आपण जो व्हिडिओ बघितलेला होता तो होता इसवी सनवर आधारित मी तो व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याआधी आपण बघितलेला होता की प्राचीन भारताचा इतिहास. बरोबर. आता प्राचीन भारताचा इतिहास बघताना त्यामध्ये मी फक्त एक बेसिक जी मांडणी आहे इतिहासाची, प्राचीन भारताच्या इतिहासाची, तर ती फक्त एक सिंपल मेथडने तुमच्यासमोर मांडलेली होती. म्हणजे इतकं डीपली काय सांगितलेलं नव्हतं, फक्त एक ओळख त्याची मी तुम्हाला करून दिलेली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्राचीन भारताच्या इतिहासाला अगदी खोलवर बघायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे या व्हिडिओपासून आता आपण सुरुवातच करतोय. तर प्राचीन भारताचा इतिहास, या प्राचीन भारताच्या इतिहासाचे जवळजवळ 6 भागात विभाजन होते. ठीक आहे. या 6 भागांचं विभाजन मी तर एका डायग्रामद्वारे दाखवलेलं आहे. आता प्राचीन भारताचा इतिहास हा साधारणपणे इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन 700 पर्यंत मानला जातो. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण इसवी सन पूर्व म्हणजे काय हे शिकलो आहे. म्हणजे काय की येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी 2500 वर्ष ते इसवी सन 700 वर्षपर्यंत हा जो काही कालावधी आहे तो प्राचीन भारताचा इतिहास मानला जातो. म्हणजे त्यांच्या जन्माच्या आधी 2500 वर्ष आणि जन्मानंतर 700 वर्ष इथंपर्यंतचा जो मधला जो काळ आहे सगळा, तो काय आहे तर प्राचीन भारताचा इतिहास आहे. म्हणजे त्याचा तो काळ आहे. आता तो मुख्यतः किती भागात विभागला जातो मी सांगितलं, तर तो 6 भागांमध्ये विभागला जातोय. पहिला भाग आहे तो आहे प्रागैतिहासिक काळ. त्यानंतर दुसरा आहे ती म्हणजे सिंधू संस्कृती. तिसरा आहे वैदिक काळ. चौथा आहे महाजनपद काळ. पाचवा आहे धर्मसुधारणा चळवळ आणि 6वा जो आहे तो प्रमुख साम्राज्य. आता ह्यातला प्रत्येक भाग न भाग आपण खोलवर अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला भाग आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर पहिला भाग जो आहे प्रागैतिहासिक काळ. आता प्राग अधिक इतिहास, प्रागैतिहासिक. ठीक आहे. प्राग म्हणजे काय तर आधी, इतिहास म्हणजे लिखित नोंदी. तर याची विग्रह जर केला या शब्दाचा तर काय होतंय, प्राग म्हणजे आधी आणि इतिहास म्हणजे लिखित नोंदी. म्हणजे ज्या काळात लेखनकला नव्हती आणि त्यामुळे लिखित इतिहास उपलब्ध नाही तो प्रागैतिहासिक काळ होय. म्हणजे त्या काळात कसलीच सुधारणा नव्हती, डेव्हलपमेंट नव्हती किंवा लिखित अशा नोंदी नव्हत्या किंवा अशा काही वस्तूसुद्धा नव्हत्या की जेणेकरून त्या काळाची आपल्याला माहिती मिळेल किंवा काय. तर या काळाची माहिती आपल्याला पुरातत्वीय पुराव्यांवरून मिळते. म्हणजे पुरातत्वीय पुरावे जे काय होते त्यावरूनच काही साधी थोडीशी माहिती आपल्याला उपलब्ध होत असते. तर ते पुरावे कोणते तर त्यावेळी वापरली गेलेली दगडाची हत्यारे, हाडे, मातीची भांडी, त्याचबरोबर गुहा ज्या होत्या, म्हणजे ज्या गुहांमध्ये त्यावेळेस लोक राहायचे, म्हणजे ते जे आदिमानव होते ते राहायचे, त्या गुहांमध्ये त्यांनी काही चित्र रेखाटलेली होती. तर ती गुहांमधील चित्रे, मानवी सांगाडे, प्राण्यांचे अवशेष, या सगळ्या पुराव्यांवरून पुरातत्वीय खात्यानं आपल्याला हे सांगितलं की हे जे सगळे पुरावे आहेत, ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या कुठल्या आहेत तर प्रागैतिहासिक काळातल्या आहेत. आता या प्रागैतिहासिक काळाचे सुद्धा 4 टप्पे पडतात. आता ते टप्पे कोणते तर पहिला आहे पुरापाषाण युग, ओल्ड स्टोन एज, मध्य पाषाण युग, मिडल स्टोन एज, त्यानंतर नवपाषाण युग, न्यू स्टोन एज आणि शेवटचा आहे तो ताम्रपाषाण युग, कॉपर स्टोन एज. आता प्रागैतिहासिक काळामधले हे महत्त्वाचे टप्पे आहेत. म्हणजे या टप्प्यांमध्ये प्रागैतिहासिक काळ हा काय झालेला आहे तर विभागला गेलेला आहे. आता त्यातला जो पहिला आहे पुरापाषाण युग, तर तो आपण बघूया.
यालाच म्हणायचं ओल्ड स्टोन एज, म्हणजे सर्वात हा जुना टप्पा आहे. तर याची वैशिष्ट्य काय आहेत? माणूस भटकंती करत असे. म्हणजे तो जो माणूस होता त्या स्टोन एजमधला, ओल्ड स्टोन एजमधला, तो पूर्णपणे आदिमानव होता. म्हणजे त्याचे आपण पिक्चर्स वगैरे बघितलेले आहेत की तो कसा दिसायचा वगैरे. मग तो पूर्णपणे काय करायचा, दिवसभर भटकंती करायची, जिकडं जाईल तिकडचंच होणं. त्यानंतर त्याचं असं कायमस्वरूपी असं घर नव्हतं. तो सतत फिरतच असे, म्हणजे फिरस्ते थोडक्यात. प्रॉपर असं त्यांना हाऊस नव्हतं किंवा असं कुटुंब नव्हतं. त्यानंतर तो राहण्यासाठी, म्हणजे ऊन वारा पाऊस या सगळ्यांपासून बचाव करण्यासाठी तो गुहेमध्ये राहत असे. त्यानंतर शिकार करणे, फळं कंदमुळे काढून खाणे यांवरच तो जगायचा. म्हणजे त्याचं जे उदरनिर्वाहाचं साधन होतं ते म्हणजे काय होतं, तर शिकार करून खाणे आणि फळं जे काय सापडतील किंवा जी कंदमुळं असायची यांवरच त्याचं काय व्हायचं, तर उदरनिर्वाह होत असे. पोट भरण्याचं काम हेच होतं. त्यानंतर त्यामध्ये तो वापरायचा दगडाची मोठी ओबडधोबड हत्यारं. म्हणजे त्याला काही धार लावणं किंवा व्यवस्थित अणकुचीदार बनवणं वगैरे असं काही नसायचं. एक फक्त दगडाचं एक साधंबाधं ओबडधोबड हत्यार काय करत असे, तो वापरत असे. शेतीचा तर पत्ताच नव्हता, शेती माहीतच नसायची. कपडे नसायचे, त्यामुळं मग कुठं झाडाची पानं गुंडाळणं किंवा प्राण्यांची, शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी वापरणं, अशा पद्धतीनं तो स्वतःचं अंगरक्षण करत असे. त्यानंतर आगीचा शोध जो आहे तो या काळाच्या, या युगाच्या उत्तरार्धात लागला. म्हणजे अगदी शेवट पुरापाषाण युगाच्या शेवट आगीचा शोध लागला. मग या आगीचा उपयोग कशासाठी व्हायला लागला नंतर, तर अन्न शिजवण्यासाठी. म्हणजे सुरुवातीला तो काय करायचा, तर जी शिकार केलेली असायची ते जे मांस आहे ते तो कच्चंच खायचा. म्हणजे कोणताही जो पदार्थ असेल, फळं असेल किंवा काय, तर तो पदार्थ तो कच्चाच खायचा. मग नंतर हळूहळू जसा आगीचा शोध लागला, मग त्यानंतर तो काय करू लागला, अन्न हे शिजवून खायला लागला. त्याचबरोबर थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याला आगीचा उपयोग होऊ लागला. हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण मिळू लागलं आगीमुळं. म्हणजेच जर हिंस्र प्राणी आगीला घाबरतात, मग जर आजूबाजूला जर आपल्या आग असेल तर ते प्राणी काय करतात, आपल्याजवळ येऊ शकत नाहीत. अशा पद्धतीनं आग हिंस्र प्राण्यांपासून त्यांचं संरक्षण करायचे. त्यानंतर अंधारामध्ये प्रकाशासाठी आगीचा ते उपयोग करायचे. आता पुरापाषाण युगाची जी प्रमुख स्थळं आहेत भारतामधली, तर ती कोणती आहेत बघा. भीमबेटका, हुनसगी आणि सोहनखोरे या 3 प्रमुख स्थळांमध्ये पुरापाषाण युग आपल्याला दिसून आलेलं आहे. म्हणजे इतरत्रही असणार, पण ही भारतातील प्रमुख स्थळं आहेत जिथं सर्वात जास्त पुरावे आढळलेले गेले असणार आहेत. त्यामुळं ही प्रमुख स्थळं इथं मानली गेलेली आहेत. त्यानंतर दुसरा जो आहे तो मध्य पाषाण युग. आता या मध्य पाषाण युगाचं वैशिष्ट्य काय आहे, तर हवामान उबदार झालं. मग लहान दगडी अवजारे म्हणजेच मायक्रोलिथ्स वापरू लागले. म्हणजे त्याच्यात थोडंसं काय म्हणतो त्याला, डेव्हलपमेंट होत गेली. जे पुरापाषाण युगामध्ये तो आदिमानव होता, तो ओबडधोबड दगडाची अवजारं वापरायचा. मग इथं त्याला थोडंसं समजून गेलं असेल की या दगडांच्या हत्यारांना थोडीशी धार असणं गरजेचं आहे. मग ती त्याचा आकार त्यानं लहान करून त्याला अणकुचीदार बनवून हळूहळू त्याच्यामध्ये तो काय करू लागला, प्रगती करू लागला. मग जो कुत्रा हा प्राणी होता, त्या कुत्र्याचं पाळीव प्राण्यामध्ये रूपांतर झालं. म्हणजे तो जो मानव आहे तो कुत्र्याला पाळू लागला. त्याचबरोबर मासेमारी वाढू लागली. कारण शिकार करून तर रोज शिकार होत असेल नसेल, त्याचबरोबर जे मासे आहेत ते खाऊन पोट भरणं हे जास्त होऊ लागलं. मासेमारी काय झाली, या युगामध्ये वाढली गेली. त्यानंतर काही ठिकाणी तात्पुरत्या वस्त्या तयार झाल्या. म्हणजे बघा, हळूहळू काय झालं की माणूस स्थिर होण्याकडे वळू लागला. म्हणजे जो पुरापाषाण युगामध्ये त्याच्याकडं घर नसायचं, तो जिकडे जाईल तिकडंच भटकंती करत असायचा. पण इथं काय झालं मध्यपाषाण युगामध्ये, की तात्पुरतं का होईना
तो वस्त्या तयार करून राहू लागला, म्हणजे ग्रुपिंगनं थोडंसं राहू लागला. त्यानंतर गुहाचित्रांची निर्मिती या पाषाणयुगामध्ये जास्त झाली. म्हणजे बघा, गुहेमध्ये राहून जी चित्र रेखाटणं वगैरे ती ह्या युगामध्ये जास्त प्रमाणात त्याची निर्मिती होत गेली. आता यामध्ये बघा, मध्य पाषाण युगातलं भीमबेटकामधलं जे चित्र आहे, भीमबेटका येथे शैलाश्रय येथे आढळणाऱ्या चित्रांतून शिकार, नृत्य आणि दैनंदिन जीवन दिसते. म्हणजे तो चित्रात काय रेखाटायचा की जो तो रेग्युलर त्याच्या आयुष्यामध्ये जे काही करत आहे, दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही त्याचे नित्यनियमाची कामं आहेत, तीच फक्त त्या चित्रामध्ये काय असायची, रेखाटलेली असायची. म्हणजे त्याचं रोजचं शिकार करणं असेल, काय त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी जे नृत्य वगैरे केलं असायचं, तर ते नृत्य तिथं रेखाटलं जाऊ लागलं. त्याच्यामध्ये दैनंदिन जीवन, जसं की हळूहळू तो शेतीही करू लागला, शिकार करू लागला, नृत्य, त्यानंतर काही त्याची दिनचर्या जी होती ते त्याच्यामध्ये काय केलेलं होतं, रेखाटलेलं होतं. कुठे, तर गुहांमध्ये. त्यानंतर जो तिसरा टप्पा आहे तो आहे नवपाषाण युगाचा. आता हे सर्वात महत्त्वाचं युग मानलं जातं, कारण या काळात माणसाच्या जीवनात मोठा बदल झाला. म्हणजे हे जे नवपाषाण युग आहे, म्हणजे प्रागैतिहासिक काळातले 2 टप्पे गेल्यानंतर हा जो तिसरा टप्पा आहे, या टप्प्यामध्ये थोडीशी अजून त्यानं काय केलेली आहे, तर प्रोग्रेस केलेली आहे, डेव्हलपमेंट केलेली आहे. जसं आता मुख्य बदल काय झालं, तर त्यानं शेती करायला सुरुवात केली. त्यानंतर शेतीबरोबरच जोड व्यवसाय तो पशुपालनही सुरू केलं त्यानं. त्याचबरोबर भटकंतीचं आयुष्य सोडून त्यानं कायमस्वरूपी घरं बांधायला सुरुवात केली. गावाची निर्मिती म्हणजे वस्त्यांवरून हळूहळू काय झालं, तर गावाची निर्मिती होऊ लागली. म्हणजे बरीच माणसं ही एकत्र राहू लागली. त्याचबरोबर हळूहळू चाकाचा शोध लागला. आता चाकाचा शोध हा किती महत्त्वाचा होता त्या युगात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. चाकाचा शोध लावल्यामुळं त्यांचं दळणवळण असेल, जे त्यावेळेसचं काही जी दैनंदिनीतली कामं असतील ती चाकाच्या शोधामुळं त्या कामांमध्ये काय झालं, तर गतिमानता आली. हळूहळू तो धान्य साठवू लागला. शेतीतलं जे पिकलेलं जे धान्य होतं ते तो काय करू लागला, साठवू लागला. बघा किती प्रगती झाली या काळामध्ये. त्यानंतर दगडी हत्यारे त्यानं गुळगुळीत करून ती वापरू लागला. म्हणजे त्याला टोकदार वगैरे बनवून त्याच्यामध्ये धार आणून ती हत्यारं तो काय करू लागला, त्याच्या नित्यनियमाच्या कामांमध्ये वापरू लागला. आता शेती करताना प्रमुख पिके त्यानं कोणती घेतली, तर गहू, ज्वारी, बाजरी, प्रमुख पिकं कोणती होती, तर गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हा काही भागातच केला जायचा, कारण तांदळासाठी आपल्याला माहिती आहे भात शेती करण्यासाठी जास्त पाण्याची गरज असते. मग आता हे जे नवपाषाण युग आहे, तर याची प्रमुख स्थळं कोणती होती, तर बुर्जहोम, कोलदिहवा आणि चिरांद ही प्रमुख स्थळं नवपाषाण युगात महत्त्वाची आहेत. त्यानंतर यातला जो शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे ताम्रपाषाण युग. आता ताम्र अधिक पाषाण, ताम्र म्हणजे तांबे आणि पाषाण म्हणजे दगड. या काळात माणूस दगडी आणि तांब्याची दोन्ही साधने वापरत होता. बघा, तांबे ह्या धातूचं काय झालेलं होतं, शोध लागलेला होता आणि तो दगडांच्या हत्याराबरोबर तो काय करू लागला, तांब्याची हत्यारंसुद्धा वापरायला लागला, साधनं वापरायला लागला. आता या काळाची, या टप्प्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर शेती अजून विकसित झाली, मातीची रंगीत भांडी तयार झाली. त्यानंतर हळूहळू त्याचा व्यापार सुरू झाला. वस्त्यांमधून, छोट्या छोट्या गावांमधून आता ती गावं मोठी होऊ लागली आणि धातूंचा वापर काय झाला, सुरू होऊ लागला. आता यातली प्रमुख संस्कृती कुठं आहे, तर इनामगाव, दायमाबाद, अहार आणि जोरवे. प्रत्येक युगातले, प्रत्येक टप्प्यातले ह्या ठिकाणं जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपण पहिला जो आहे प्रागैतिहासिक काळ तो आपण आज अभ्यासलेला आहे. मी मेन पॉईंटच तुम्हाला सांगितलेले आहेत की ते लक्षात कसं ठेवायचं, कारण जर जास्त आपण मोठं जर निबंध टाईप जर आपण लिहित गेलो तर ते लक्षात ठेवणं खूप कठीण जातं. त्यामुळं मेन पॉईंट असे लक्षात ठेवा की त्यातून आपल्याला त्या पूर्ण
माहितीची लिंक लागू शकते. आता थोडीशी आपण पुन्हा एकदा उजळणी घेऊया. प्राचीन भारताच्या इतिहासाचे किती भाग पडतात तर 6 भाग पडतात. ते भाग कोणते? पहिला आहे प्रागैतिहासिक काळ, दुसरा आहे सिंधू संस्कृती, तिसरा आहे वैदिक काळ, चौथा आहे महाजनपद काळ, पाचवा आहे धर्मसुधारणा चळवळ आणि 6वा आहे प्रमुख साम्राज्य. त्यातला जो पहिला आहे तो प्रागैतिहासिक काळ. प्राग अधिक इतिहास, प्रागैतिहास. प्राग म्हणजे काय तर आधी, इतिहास म्हणजे लिखित नोंदी. लक्षात कसं ठेवायचं, या जो विग्रह केला आपण या शब्दाचा त्यावरून आपण हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आधीच्या काळात जेव्हा लिखित इतिहास उपलब्ध नव्हता किंवा नाही, तो म्हणजे कुठला काळ तर प्रागैतिहासिक काळ. हा खूपच जुना काळ होता. आता या काळाची माहिती आपल्याला कशावरून झाली, कोणत्या पुराव्यांवरून झाली तर दगडी हत्यारं, हाडे, मातीची भांडी, गुहांमधील चित्रे, मानवी सांगाडे, प्राण्यांचे अवशेष, हे जे काही पुरावे सापडले पुरातत्व विभागाला, त्यातून हे निदर्शनास आलं की हे कोणत्या काळातलं आहे तर प्रागैतिहासिक काळातलं अवशेष आहेत. त्यानंतर मगाशी आपण बघितलं की प्रागैतिहासिक काळाचे टप्पे किती पडतात तर 4 टप्पे पडतात. पहिला आहे पुरापाषाण युग, मध्यपाषाण युग, नवपाषाण युग, ताम्रपाषाण युग. त्यातला जो पहिला आहे तो पुरापाषाण युग. पुरापाषाण युग म्हणजेच काय, ओल्ड स्टोन एज, सर्वात जुना टप्पा, याला म्हणायचं सर्वात जुना टप्पा. आता याची वैशिष्ट्य काय बघितली आपण, माणूस कसा काय करत होता, भटकंती करत होता. कायमस्वरूपी त्याचं घर नव्हतं. तो कुठं राहत होता तर गुहांमध्ये राहत होता. काय खात होता तर जे शिकार केलेली असायची किंवा फळं कंदमुळं यांवर तो जगत असे. दगडाची मोठी आणि ओबडधोबड हत्यार तेव्हा तो वापरत असे. त्याला शेतीही माहीत नव्हती, कपडे नव्हते, त्यामुळे तो काय करायचा, झाडांची पानं, प्राण्यांची कातडी असं वापरत असे. आणि आगीचा शोध या पुरापाषाण युगाच्या उत्तरार्धात लागला, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न येऊ शकतो की आगीचा शोध कधी लागला, पुरापाषाण युगाच्या उत्तरार्धात लागला. उत्तरार्धात म्हणजे अगदीच पुरापाषाण युग हे हळूहळू संपत येऊन जे पुढचं आहे आपलं मध्यपाषाण युग तेव्हा लागला. त्यामध्ये आगीचा उपयोग त्यानं कशासाठी केला, अन्न शिजवण्यासाठी, थंडीपासून बचाव करण्यासाठी, हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि अंधारामध्ये प्रकाश मिळवण्यासाठी. आता या पुरापाषाण युगाची भारतातील स्थळे कोणती बघितली आपण तर भीमबेटका, हुंसगी, सोहनखोरे. त्यानंतरचं जे युग आहे ते आहे मध्यपाषाण युग. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत, हवामान उबदार झालं, लहान दगडी अवजारे म्हणजे मायक्रोलिथ्स वापरू लागले, कुत्रा प्राण्याचं पाळीव प्राण्यात रूपांतर झालं, मासेमारी वाढली, काही ठिकाणी तात्पुरत्या वस्त्या तयार झाल्या, गुहा चित्रांची निर्मिती अधिक झाली. आता भीमबेटका इथलं जे चित्र आहे, शैलाश्र येथे आढळणारं जे चित्र आहे, त्यातून बघा त्यांचं दैनंदिन जीवन दिसून येतं. म्हणजे मध्यपाषाण युगामध्ये जे काही दैनंदिन जीवन होतं लोकांचं ते त्या चित्रांमधून दिसून येतं. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे नवपाषाण युग. हे सर्वात महत्त्वाचं युग मानलं जातं, हे लक्षात ठेवायचं. इथं काय झालं तर माणसाच्या जीवनात मोठा बदल झाला, जणू काही टर्निंग पॉईंट जे आपण म्हणतो तो नवपाषाण युगामध्ये तो बदल घडून आला. आता मुख्य बदल काय होता तर यामध्ये शेती सुरू झाली, पशुपालन सुरू झालं, कायमस्वरूपी घरं बांधली माणसानं, हळूहळू गावांची निर्मिती झाली, चाकाचा शोध लागला, मुळात धान्य साठवू लागली माणसं शेती करून आणि दगडी हत्यारं गुळगुळीत करून वापरू लागले. म्हणजे थोडी धार लावून किंवा त्याला शार्पनेस आणून ते वापरू लागले. आता शेतीमध्ये ते प्रमुख पिकं कोणकोणती घेत होते तर गहू, ज्वारी, बाजरी आणि काही भागात तांदूळ ही पिकं घेत होते. आणि याची जी प्रमुख स्थळं आहेत ती बुर्जहोम, कोलदिहिवा आणि चिरांद. त्यानंतर ताम्रपाषाण युग. ताम्र म्हणजे मगाशी सांगितलं मी तांबे आणि पाषाण म्हणजे दगड. हे शेवटचं युग आहे, हा शेवटचा टप्पा आहे प्रागैतिहासिक काळातला.
या काळात माणूस दगडी आणि तांब्याची दोन्ही साधनं वापरत होता. म्हणजे बऱ्यापैकी तो स्थिर झाला होता या युगामध्ये. शेती त्यानं अधिक विकसित केली, मातीची भांडी तयार केली, हळूहळू व्यापार सुरू झाला, गावं मोठी झाली, धातूंचा वापर सुरू झाला. आणि याची प्रमुख ठिकाणं संस्कृती आहेत ती इनामगाव, दायमाबाद, अहार आणि जोरवे. अशा पद्धतीनं पॉईंट टू पॉईंट जर तुम्ही या सगळ्या युगांना, या टप्प्यांना जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला खूप इझी जाणार आहे. तर हे पॉईंट्स तुम्ही नोट करून ठेवा. याचे नोट्स जर तुम्हाला हवे असतील PDF फॉर्मॅटमध्ये तर तेही तुम्हाला मिळतील. कमेंटमध्ये तसं सांगा. आणि यामध्ये एखादा क्वेश्चन तुम्हाला जर म्हणजे शिकवण्यातून जे पॉईंट्स मी आत्ता काढले त्यात जर एखादा क्वेश्चन तुम्हाला पडला असेल तर तो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगून शेअर करा. त्याचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. थँक्यू.